हॅलो. मी जेव्हा माझे स्किन केअर प्रोडक्ट्स घेते ते आयदर ट्रायल साईज छोटे पॅक्स घेते किंवा मिनी पॅक्स, कारण ते एव्हरी 4 मंथ्स आपल्याला बदलायचे असतात. आता हे काय नवीन सांगते. वेदर किंवा सीझन चेंज किंवा हवामान तापमान ह्याच्यात जो चेंज होत असतो त्याचा आपल्या हेअर, स्किन किंवा पूर्ण शरीर बॉडीवरच परिणाम होत असतो. एक एक्झाम्पल म्हणजे फ्रेंड्समधली मोनिका आठवते का? तिच्या कसं केसांचं व्हॉल्यूम असं डबल झालेलं असतं, ते कुठेतरी गेलेले असतात ह्युमिडिटी मुळे. तर तसंच माझा पण ह्याच्या आधीचा जस्ट व्हिडिओ पाहिला असाल तर केसांचं असं एवढं मोठं टोपलं झालं आहे. तो रत्नागिरीत शूट केलेला. खूप मॉइस्ट होती हवा. तर वेदरचा असा स्किनवरही परिणाम होत असतो. तर उन्हाळ्यामध्ये स्किन आपली साधारणपणे ऑइलीच जास्त असते, ड्रायनेस नसतो आणि सूर्यप्रकाशही खूप कडक असतो बाहेर. त्याच्यामुळे सनस्क्रीन अतिशय स्ट्रॉंग वापरावं आणि तसंच क्लेन्झरही थोडासा स्ट्रॉंगर आणि 1-2 वेळा जास्त क्लेन्स केलं तरी चालतं. आणि ह्याच्या उलट मॉइश्चरायझर एकदम लाईट कन्सिस्टन्सीचं जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड वापरावं. कारण जर उन्हाळ्यात ऑइल बिल्डअप जास्त होत गेला तर त्याच्यातून पुढे पिंपल्स येणं आणि किंवा डस्ट पार्टिकल्स आणि असे चिकटतात मध्ये ऑइलवर आणि त्याच्या भोवती रेडनेस येणं वगैरे असं होतं. म्हणून उन्हाळ्यात ऑइल कंट्रोल करणाऱ्या गोष्टी करायच्या. त्याच्या उलट विंटरमध्ये जेव्हा हिवाळ्यामध्ये थंडी असते, आजूबाजूचं वातावरण एकदम ड्राय आणि आपली स्किनही एकदम ड्राय असते, तेव्हा मॉइश्चरायझर थोडंसं हेवी ऑइल बेस्ड किंवा आपल्या स्किन टाईपप्रमाणेच ते चूज करायचं, पण थोडंसं हेवियर साईडला ते असलं पाहिजे. आणि क्लेन्झर जो वापरायचा आहे तो एकदम माइल्ड वापरायचा. तसंच पावसाळ्यात ह्युमिडिटी जास्त असते, मॉइश्चर बाहेरच्या हवेत जास्ती असतं. तर ॲट दॅट पॉईंट आपली स्किन कशी आहे ह्याच्यानुसार आपल्याला प्रोडक्ट्स वापरायचे असतात. म्हणून जर एकदम मोठी बॉटल एखाद्या प्रोडक्टची घेतली आणि तो सीझन संपल्यावरती ती आता यूजमध्ये येत नाही असं झाल्यावरती एकदा पुढच्या वर्षी डायरेक्ट वापरावी लागते, मध्ये ती एक्सपायर वगैरेही होऊन जाते. त्याच्यामुळे वेदरनुसार प्रोडक्ट्स बदलायचे असतात. म्हणून आपले ठरलेलेच 2-3 प्रोडक्ट्स असतील ते, पण जेव्हा आता ऋतू चेंज होणार आहे तेव्हा ते बदलावे. आता मला एक प्रश्न आला की स्किन केअर रुटीन चालू कधी करायचं, कुठल्या वयात आणि कुठल्या वयातल्या मुलींनी किंवा बायकांनी काय करायचं, तर ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहू.